नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे रेणू आणि ही आहे माझी 2 वर्षांची मुलगी रुही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी रुहीला असं मस्त रेडी केलेलं आणि तिचं केलेलं फोटोशूट म्हटलं की रुहीला फार मजा येते आणि तिने लहानपणापासूनच सगळ्या फोटोशूटला खूप कॉपरेट केले. मस्त तिला खणाचं परकर पोलकं घातलं, छान असा टिक्का लावला आणि तिच्या हातात दिले टाळ, जे ती खूप छान वाजवत होती. तिला माहिती नव्हतं कसं वाजवायचे, तरीसुद्धा तिने छान वाजवले. त्यानंतर तिची आज अशी थोडीशी वेगळी हेअरस्टाईल पण केलेली, त्यामुळे ती अजूनच खूप वेगळी आणि छान दिसत होती. अगदी मोठी झाल्यासारखीच वाटायला लागली होती. मुली किती पटकन लवकर मोठ्या होतात ना, रुही पण अशी पटकन मोठी झाल्यासारखी वाटायला लागली होती. मस्त तिचं फोटोशूट केलं आणि मग आम्ही केला फराळ. नेहमीच साबुदाणा खिचडी, रताळे, वेफर्स सगळं काही. नंतर रुहीला ही अशी छानशी मी चप्पल घेतलेली, जी आज मी तिला पहिल्यांदा घातली, जी या गेटअपवर खूप छान दिसत होती. मग आम्ही गेलो मंदिरात जायला. आमच्या जवळच विठ्ठल रुक्मिणीचं खूप छान मंदिर आहे, तिथे आम्ही गेलेलो. तिथे मस्त भजन चालू होतं. रुहीनी पण मस्त ते भजन ऐकत ऐकत दर्शन घेतलं. छोटंसंच पण खूप सुंदर मंदिर होतं आणि आषाढी एकादशी असल्यामुळे त्यांनी अगदी जवळून मंदिरात दर्शन घेऊ दिलं. मस्तपैकी आम्ही दर्शन घेतलं, थोडंफार तिथं भजन ऐकलं आणि मग आम्ही निघालो वापस घरी यायला. रुहीनी गाडीत स्वतःहून छत्री नेली होती, कारण का तर बाहेर पाऊस आहे. आणि नंतर ती मंदिरात सगळं ऐकून आल्यावर काय बोलत होती बघा. त्यानंतर रात्री मी केलेली शिंगाड्याची खीर, जी उपासाला खूप चालते आणि हेल्दी पण असते. नक्की ट्राय करून बघा.